नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर बाहेरच्या चायनीज सेंटरसारखं एकदम कुरकुरीत आणि खमंग असं मंचुरियन तुम्हाला खायचं असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण बनवणार आहोत कोबीचे मंचुरियन आणि हे आपण ड्राय मंचुरियन बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गोबीचा अर्धा एवढा गड्डा घेतला आहे. आता आपल्याला जो किसणीचा जाड भाग असतो त्या भागाकडनं आपल्याला हा सर्व गोबी किसून घ्यायचा आहे. जर आपण बारीक किसणीने जर हा संपूर्ण गोबी किसला तर या गोबीचे एकदम घट्टसर असे गोळे तयार होतात आणि मग त्यामुळे जे मंचुरियन असतात ते कुरकुरीत होत नाहीत, घशात दाटल्यासारखे होतात. त्यामुळे जो मोठा भाग असतो त्या भागाकडनं संपूर्ण गोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे. आणि मंचुरियन बनवताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. तर त्यासाठी इथे मी कोबीमध्ये मीठ घातलं आहे. मीठ घातल्यामुळे कोबीला छान पाणी सुटतं आणि मग त्यामुळे पाणी घालायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही. तर 1 चमचा लाल तिखट घातला आहे. मी बॅडगी मिरची पावडर वापरली आहे, त्यामुळे कोणताही फूड कलर वापरायची गरज पडत नाही. 1 गड्डी लसणाची यामध्ये छान पेस्ट घातली आहे आणि सोबतच सोया सॉस घातला आहे 2 चमचे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बॅडगी मिरची पावडर वापरल्यामुळे आपल्याला इतर कोणताही फूड कलर वापरायची गरज नाही. आता यामध्ये घातला आहे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे मैदा. ज्या चमच्यानं आपण पोहे खातो त्या साईजच्या चमच्याने इथे मी 3-3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा यामध्ये घातला आहे. आता आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे. आता मी गोबीमध्ये सुरुवातीलाच मीठ घातल्यामुळे त्याला छान पाणी सुटलं होतं आणि मग आपल्याला एक्स्ट्राचं पाणी देखील घालायची गरज पडली नाही. आपल्याला खूप जास्त वेळ याला भिजत ठेवायचं नाही आहे. आपण पीठ मळून घेतलं की लगेच आपल्याला याचे मंचुरियन तयार करायचे आहे. जर आपण खूप वेळ याला भिजत ठेवलं तर ते मऊ पडतात, कारण कोबीला खूप जास्त प्रमाणात पाणी सुटतं आणि मग त्यामुळे पुन्हा आपण त्यामध्ये मैदा ॲड करतो, पुन्हा कॉर्नफ्लॉवर ॲड करतो. असं केल्याने आपले जे मंचुरियन असतात ते एकदम घशात दाटल्यासारखे होतात आणि त्याची चवसुद्धा बदलते. त्यामुळे योग्य प्रमाणात आपल्याला कोबी आणि इतर काही मसाले वगैरे सर्व योग्य प्रमाणात घ्यायचे आहे. त्यामुळे आपले जे मंचुरियन आहे ते एकदम कुरकुरीत आणि खमंग असे तयार होतात. आता तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली आहे. तळताना सुरुवातीला गॅस मीडियम ठेवायचा आणि मग नंतर जेव्हा संपूर्णपणे आपले मंचुरियन तळत आले की मग एक मोठ्या फ्लेमवरती याला थोडंसं तळून घ्यायचं, म्हणजे याच्या जे बाहेरचं आवरण असतं ते एकदम कुरकुरीत असं तयार होतं. मस्त आपले एक बॅच बनून तयार आहे. आता ती मी काढून घेतली आहे. आता लगेच आपण दुसरी बॅच तळायला घेऊया. अशाच प्रकारे सर्व बॅचेस आपल्याला तळून घ्यायच्या आहे. आणि महत्त्वाची टिप म्हणजे मंचुरियन तळत असताना गॅस हा मीडियमच ठेवायचा आणि मग नंतर शेवटला आपण मोठ्या फ्लेमवरती याला 2 ते 3 मिनटं छान क्रिस्पी होईपर्यंत तळायचं आहे, म्हणजे कलर देखील छान येतो आणि मंचुरियन देखील छान होतात. आता तुम्ही आवाज बघू शकता, एकदम कुरकुरीत असे आपले मंचुरियन तयार झाले आहे. तुम्ही यासाठी ग्रेव्ही देखील बनवू शकता, पण हे असे देखील खायला सॉसेससोबत खूप छान लागतात. आमच्या बाळाला देखील हे मंचुरियन खूपच आवडले आहे. तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.